आलीच म्हणली बाहेर. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज आहे वटपौर्णिमा आणि सकाळ सकाळी आता स्वयंपाकाची वगैरे तयारी चालू आहे. बाहेर एवढं पावसाचं वातावरण झालंय, वडाला जायला येतं की नाही असा प्रश्न पडलाय. पण बघू आता कसं होतंय तसं. स्वयंपाकाची तर तयारी चालू केलेली आणि इथं आमचे ते पुरण घालून जे फळं बनवते त्याचा जास्त नैवेद्याचा मान असतोय, तेच बनवायला माझं चालू आहे. आता कालपासूनच इकडे पावसाला सुरुवात झाली आणि सकाळी सकाळी पावसाची रिमझिम चालूच होती. आता पाऊस पूर्ण बंद झालेला आहे. म्हटलं आता नैवेद्यासाठी फक्त वडफळ करून घ्यावं, पूजेसाठी ताट करायचं आणि पटकन जाऊन वडाची पूजा करून यायची, आल्यानंतर स्वयंपाक करायचं असं नियोजन चालू आहे इथं. तर इथं उकडायला ठेवलेत फळं. हे वडाची झाड तर घराच्या जवळच आहे, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर साईबाबाचे मंदिर आहे. या अगोदर पण तिथले व्हिडिओ मी शूट केलेले आहेत. आदेशला वगैरे खेळायला तिथं मी बऱ्याच वेळा घेऊन गेले होते. तिथंच आता वडाचं झाड आहे. बऱ्याच बायका इथे सगळेजणच तिथं पूजा करायला येतात. तर हा वडाच झाला. हे काका साईबाबाच्या मंदिराजवळ इथंच राहतात. साईबाबांची सुद्धा ते भरपूर सेवा करतात, पूजा वगैरे असो काय त्यांच्याने शक्य होईल तेवढं भरपूर सेवा करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि इथं पण सर्व मग आता सुवासिनी वडाची पूजा वगैरे करायला येतील म्हणून इथं साफसफाई करायचं चाललंय. काल पाऊस आलेला होता त्यामुळे बराच पालापाचोळा इथं उडून आलेला. आणि कसं मी पण लवकरच आलेले पूजा करायला, तरी माझ्या अगोदर इथं बऱ्याच महिला पूजा करून येऊन गेलेल्या होत्या. तर त्यांनी तिथलं स्वच्छ करून वगैरे तिथं पेपर आणून अंथरून तिथे म्हणजे सगळं स्वच्छ व्यवस्थित करून तिने ठेवलेलं होतं तिथं. सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने पतीचं प्राण परत मिळवले म्हणून आज ही विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तुमचं स्वयंपाक झालं? माझं काय पोळ्या राहिल्या त्या ना ही टाकायचं रस. ती वाट होती बघ परत, पंची आणली ती बघ, पंची राहिली जरा. राहू दे की मी लावलंय आता करा त्याच्यावर. नाही नाही, हा हा ती वाढलंय ग, पण पंची होती ती त्यात सुद्धा. होय का? वारं नाही काय नाही, गेल्या वर्षी आव लागतच नव्हतं तसं. वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर पावसाने सुरुवात केली यावर्षी. बरंच खेड्यापाड्याला इकडं पडला पण आपल्या इकडं काही पडलाच नाही पडला. एवढी शास्त्रोक्त पद्धतीने नाही, पण मला माहिती तशी मी पूजा करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला हळदी कुंकू लावले, वस्त्रमाळ ठेवली, ओटीचं साहित्य आणलेलं होतं ते ओटी, नारळ, बांगड्या, नंतर खारी खोबरं वगैरे जे काही आहे ते ठेवलं. नंतर आंबा आणि गहू हे ठेवलं. कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज, नितीनरावांचं नाव किती, वटपौर्णिमेचा सण आज. वडाच्या झाडाभोवती घेतले जाणारे 7 फेरे याचं पण महत्व आहे. पहिला फेरा पती पत्नीच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी. दुसरा फेरा घरात सुख समृद्धी आणि अन्नधान्याची भरभराट व्हावी यासाठी. तिसरा फेरा कुटुंबात प्रेम विश्वास टिकून राहण्यासाठी. चौथा फेरा संततीचे सुख आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. पाचवा फेरा संकटापासून संरक्षण आणि धैर्य मिळवण्यासाठी. सहावा फेरा धैर्य, सदाचार आणि कुटुंबाच्या कल्याणाचे. सातवा फेरा 7 जन्माचे अखंड सौभाग्य सहजीवनाच्या वचनाचे प्रतीक म्हणून. इथं भरपूर बायका असत्या तर अजून छान वाटलं असतं, पण मी गेल्यानंतर एक शेजारच्या काकू तेवढ्या आलेल्या होत्या, दोघींनीच मिळून पूजा केली. काय झालं, एकटं आल्या. हा हा काय
एकटं सवाशीने झालं. मी पण तीच म्हटलं बाई मी आली एकटीच आहे आता. नाही तात्याला विचारलं मी. हा. आता इथली तर पूजा झालेली होती. लगेच म्हटलं जाता जाता साईबाबाच्या मंदिरात जावं, तिथली पूजा करावी आणि नंतर घरी जावं. घरी आल्यानंतर एक 10 मिनिट बसले, पाणी वगैरे घेतलं. आदिशलाही आता भूक लागलेली होती. तो काही आता त्याला सर्दी झाल्यामुळे तेलकट वगैरे काही द्यायचं नव्हतं असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. मग त्याला उपमा केला, खाऊ घातला. त्याचं काही मी शूट घेत बसलेच नाही. नंतर मामाही आले होते. मग आता इथं बाकीच तर काही झालेलं नव्हतं. गरम गरम भजी त्यांना करून दिले आणि नंतर तेवढंच खाऊन गेले. सकाळी तर लवकरच उठले होते, पण सकाळीच पावसाने सुरुवात केली. आदिशी त्यात उठलेला होता. मग सारखं बाहेर जायचं हे त्याचं चालू होतं, त्यामुळे थोडा उशीर झाला आणि नंतर लगेचच मामाही निघाले. बोलायला शिकलाय की म्हणा आम्ही. ओम म्हणून दाखव. तुझं मित्राचं नाव काय आहे? ओम. हाकाची पोरगी लेट आहे. मुलगी जरा हीच असते. अगं पण ती वर्षीची आहे, ती हाका मारते, बोलते, कळतोय आई म्हणती. अजय. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.